बघा, आरक्षण असू दे, शेती मालाला भाव असू दे, कांद्याचा प्रश्न असू दे, कर्जमाफी असू दे, हे जे सरकार आता आहे अतिशय दुर्दैवी आहे, पण असंवेदनशील आहे आणि अनेक प्रश्नांबद्दल फार गांभीर्याने हे सरकार गोष्टी घेत नाही. आज महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक परिस्थिती अडचणीत प्रचंड आलेली आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये नोकऱ्या असतील किंवा तुम्ही सगळा डेटा भारत सरकारचा बघा किंवा महाराष्ट्राचा बघा, हा आर्थिक अडचणी या पुढे फार मोठ्या आव्हान म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. मग नीटमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, महाराष्ट्रात चाललेला भ्रष्टाचार असेल, कॉर्पोरेशनमध्ये चाललेला भ्रष्टाचार असेल तो, किंवा प्रचंड महागाई जी चॅनल्सवर तुम्ही वारंवार दाखवता, प्रत्येकाच्या घरात ती झळ बसते, आणि बेरोजगारी जी वाढते, त्या सगळी फार मोठी आव्हानं आज आपल्यासमोर आहेत. त्यामुळे पॉलिसी मेकर्स म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला पुन्हा पुन्हा आणि भारत सरकारला विनंती आहे की ह्या महत्वाच्या विषयांवर तुम्ही लक्ष द्यावे आणि ज्या शेतकऱ्यांचा असेल आणि किंवा आरक्षणाचे मुद्दे असतील, हे ज्या पद्धतीने सरकार हाताळत आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि दुर्दैवी आहे आणि याच्यात समाजात तेढ निर्माण करायचं पाप हे महाराष्ट्र सरकार करतं.